तर आपण काल आपणाला बाबांनी महाराजांनी नामाच्या संदर्भात संबंध आयुष्यामध्ये जी वाक्य उच्चारली, त्यांच्या मुखातून जी वाक्य उच्चारण झालेली आहेत नामाच्या संदर्भात, त्यातल्या 126 वाक्यांचा काल आपण अभ्यास केला. त्याला बाबांनी बोधवचनं असं म्हटलेलं आहे आणि नामाच्या संदर्भातली बोधवचनं पाहिली. त्या आधारे आपण काल विशेष जे काही बोधवचनं पाहिली त्यातला थोडासा सार आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया किंवा उजळणी करूयात. ते म्हणजे कितीही भगवंत प्राप्तीचे प्राप्तीसाठी विविध पद्धतीने साधना केली जाते, विविध मार्ग आहेत, तरी त्यामध्ये सर्वात सोपा आणि मुळातून काम करणारा मार्ग आहे ते म्हणजे नामसाधना आहे, असं आपल्या सर्व संतांनी सांगितलेलं आहे. कारण सर्व संतांनी ह्या नामाच्या आधारेच भगवत साक्षात्कार करून घेतला आहे, आत्मअनुभूती करून घेतली आणि परमार्थातलं सर्वोत्तम शिखर त्यांनी गाठलेलं होतं. आणि त्या आधारे त्यांनी स्वतःच्या स्वानुभवाच्या आधारे आपणाला सर्व संतांनी नामसाधना हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे. कोणतंही आपण साधन केलं तरी सुद्धा जोपर्यंत आपण नामावरती येत नाही तोपर्यंत आपलं काम मुळातून होत नाही. आपल्यामध्ये आपणाला आत्मसाक्षात्कार होत नाही किंवा मुळावरती काम करण्यासाठी नामसाधनाच अत्यंत आवश्यक आहे. कारण नाम हे जसं भगवंत हा अकर्ता, अभोक्ता, निर्गुण, निराकार, निर्विकारी असा असून सर्वशक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, सर्व व्यापक आहे, त्याच पद्धतीने भगवंताच्या शक्तीतनं जे नाम निर्माण झालेलं आहे ते सुद्धा भगवंता समानच आहे, भगवत स्वरूपच आहे आणि ते सुद्धा तितकंच सूक्ष्म आहे. आणि त्यामुळे भगवंताचं रूप किंवा भगवंताचं स्मरण करण्यासाठी आपल्याला नाम हे रूपासमान आहे. आपल्याला कोणत्याही गोष्टीचं स्मरण करायचं असेल तर आपल्याला काहीतरी आकार, आकृती, काहीतरी आपल्या डोळ्यासमोर किंवा काहीतरी आपल्याला हवं असतं. तर हे सगळ्यात भगवंताचं सूक्ष्म स्वरूप जर असेल तर ते नाम आहे. आणि ह्या नामातनंच हे संपूर्ण दिसणारं विश्व निर्माण झालेलं आहे, वेगवेगळे आकार निर्माण झालेले आहेत. त्यामुळे आपणाला काल बाबांनी सांगितलेलं आहे, महाराजांचं बोधवचन, की आपण जेव्हा नामस्मरण करतो त्यावेळेला प्रत्येकाच्या भावनेनुसार आराध्य देवता वेगवेगळी समोर येऊ शकते, तरी काही हरकत नाही. कारण विविध रूप ही एका नामातनंच निर्माण झालेली आहेत, एका भगवत शक्तीतनंच निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे रूप कोणतंही समोर आले तरी चालेल, परंतु नाम हे नाम भगवत त्याचा साक्षात्कार करून देणारच आहे. त्याच प्रकारे आपल्याला नाम घेताना जसं आपण एखादा व्यक्ती आजारी असतो तेव्हा त्याला नळीतून अन्न दिलं जातं, ते लगेच डायरेक्ट पोटात जातं. किंवा आपण गोळ्या घेतल्या तर त्याचं काम उशिरा होतो, त्याच ऐवजी जर आपण इंजेक्शन घेतलं तर काम लगेच फास्ट होतं आणि लगेच ते औषध रक्तामध्ये पटकन मिसळतं. त्याचप्रमाणे जर आपण भावनेच्या नळीतनं आपल्या भावनेच्या प्रेमाने, श्रद्धेने, पूर्ण निश्चयाने, विश्वासाने आणि मनापासून जर नाम घेतलं तर त्या भावनेच्या नळीने जर आपण नाम घेतलं तर ते नाम आपल्या रक्तामध्ये पटकन पसरतं आणि आपल्या मनावरती त्याचा पटकन प्रभाव होत असतो. त्याच प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे की नाम घेत असताना कोणी संतांनी सांगितलंय म्हणून नाम घेतं, घ्यायला सांगितलंय तर मन नसतं त्याच्यात तरी सुद्धा नाम घेतलं जातं, तरी काही हरकत नाही. पण जर श्रद्धेने नाम घेतलं तर ते अजून चांगलं. आणि त्यातही जर आपली वृत्ती, मनामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या वेगवेगळे विचार आहेत, वृत्ती आहेत, कल्पना आहेत, त्या जर संतुलनात ठेवून, त्याच्यावरती नियंत्रण ठेवून जर नाम घेतलं तर अजून उत्तम आहे. आणि सर्वश्रेष्ठ हे आहे की ह्या नामाच्या आधारे मला भगवंताचा साक्षात्कार होणार आहे, हा दृढ निश्चय ज्याचा असतो आणि असा दृढ निश्चय आपल्या संतांचा होता. आणि त्यामुळे भगवत साक्षात्कार संतांनी केवळ आणि केवळ एका नामाच्या आधारे केलेला आहे. तर हा जेव्हा निश्चय असेल तेव्हा तर अतिशय उत्तम असं महाराजांनी सांगितलंय. तरी सुद्धा महाराज सांगतायत की
कोणत्याही पद्धतीने नाम घेतलं तरी नामाचं फळ हे मिळणारच आहे. जसं औषध, एकच औषध कोणी पाण्याबरोबर घेतलं, तर कोणी दुधाबरोबर घेतलं, तर कोणी तुपाबरोबर घेतलं, तरी औषध एक आहे. परंतु प्रत्येकाच्या ऐपतीनुसार जर त्याचं अनुपान वेगवेगळं असेल, घेतलं तरी सुद्धा औषध एक असल्यामुळे त्याचा परिणाम सर्वांना होणार, चारही व्यक्तींना मिळतो. तसाच नामाचा परिणाम पण सर्वांना मिळतो. केवळ आपणाला जर त्याचा परिणाम अजून सखोल रीतीने, अजून अ, जास्त अनुभूती घ्यायच्या असतील कमी वेळामध्ये, तर आपणाला त्या दृष्टीने नामामध्ये आपलं मन ओतून आपण नाम घेणं आवश्यक आहे. त्यानंतर आपणाला सांगितलेलं आहे की जे औषध पोटात जातं तेच काम करतं. त्याच पद्धतीने जे नाम मनापर्यंत पोचतं तेच काम करतं. ह्यासाठी आपणाला भावना महत्वाच्या आहेत की आपण कोणत्या, आपण कालही पाहिलं की लहान मुलाला औषध देतो आपण, त्यावेळेला ते औषध जर त्याच्या तोंडातच नाही गेलं, तर ते पोटात नाही गेलं, तर बाकीचं औषध ते बाहेर काढून टाकतं, तर ते काही काम नाही करत. त्याच पद्धतीने आपण नामस्मरण करतोय त्याचा फायदा होणारच आहे. पण जर मनापासून नाम घेतलं किंवा भावनेने नाम घेतलं, तर ते नाम हे आपल्या मनापर्यंत पोचतं आणि त्याचा जास्त उपयोग होत असतो. तर अशा पद्धतीने इथे काल आपण बोधवचनं पाहिली, आज आपण पुढची बोधवचनं पाहूयात आणि पुढचं आपण वाचन करूयात. आता 126 पर्यंत आलेलो आहे होतो. आता पुढील आपण 127वं बोधवचन घेतोय. नाम घेणे म्हणजे सर्वस्व देणे होय. मोठा अधिकारी आपल्या सहीचा शिक्का करतो. तो शिक्का ज्याच्या हातामध्ये असतो तो मनुष्य त्या शिक्क्याने साहेबा इतकेच काम करवून घेऊ शकतो. हे जसे व्यवहारामध्ये आहे, अगदी तसेच भगवंताच्या बाबतीतही आहे. जे काम प्रत्यक्ष भगवंत करतो तेच काम त्याचे नाम करीत असते. पुढचं आहे 128. नाम हे साक्षात भगवत स्वरूप आहे. त्यामुळे इथे सांगतात की नाम घेणे म्हणजे सर्वस्व देणे होय. मोठा अधिकारी आपल्या सहीचा शिक्का करतो. तो शिक्का ज्याच्या हातामध्ये असतो तो मनुष्य त्या शिक्क्याने साहेबा इतकेच काम करवून घेऊ शकतो. हे जसे व्यवहारामध्ये आहे, अगदी तसेच भगवंताच्या बाबतीतही आहे. जे काम प्रत्यक्ष भगवंत करतो तेच काम त्याचे नाम करीत असते. पुढचं बोधवचन आहे 128. अडचणी असल्या तरी नाम घेता येते, म्हणून हे न करण्याबद्दल सवय सांगू नका. सबब सांगितली म्हणून हे न करण्याबद्दल सबब सांगू नका. सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते, लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो. आपण पुढचं बोधवचन 129. आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा. स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्याच, पण त्यांच्या वाचून अडून बसू नये. भगवंताचे स्मरण हे मुख्य आहे. 130. निर्गुण परमात्म स्वरूप आणि ही सगळी सृष्टी यांच्यामधली त्यांना जोडणारी साखळी असेल तर तो ओंकार होय. म्हणून परमार्थामध्ये कोणत्याही साधनाने जडाचा निराश करता शेवटी ओंकारापर्यंतच येऊन थांबावे लागेल. म्हणजे प्रत्येकाला नामाशीच यावे लागेल. 131. आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहते, पण देहबुद्धी जशी जशी कमी होईल तसे तसे ते नाम व्यापक आणि अर्थगर्भ बनत जाते आणि शेवटी नाम हे परमात्म स्वरूपच आहे असा अनुभव येतो. 132. एखादा ध्यान लावणारा मनुष्य ध्यानामध्ये असेपर्यंत रूप बघेल, पण इतर वेळी त्याला नामांतच राहावे लागेल. 133. व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो की रूप गेले तरी नाम शिल्लक राहते, म्हणून रामकृष्ण इत्यादी सर्व शेवटी नाहीसे होऊन केवळ नाम तेवढेच शिल्लक राहते. 134. नाम ही कधीही नाहीशी न होणारी जिंदगी म्हणजे इस्टेट आहे. 135. प्रत्यक्ष साकार रूप हेच काही रूप नव्हे, जे जे आपल्या कल्पनेमध्ये येऊ शकेल ते ते सर्व रूपच होय. 136. नाम हे स्थिर आहे, पण रूप मात्र सारखे बदलते. 137. सोन्या मोत्यांचे दागिने घालणारी श्रीमंताची बाई असू द्या
बेताचे लहान दागिने घालणारी मध्यम स्थितीतली बाई असू द्या, चांदीची जोडवी आणि नुसते मंगळसूत्र घालणारी अगदी गरिबाची बाई असू द्या, त्या सर्वांना कुंकू ज्याप्रमाणे सारखेच असते त्याप्रमाणे कसलाही भेद न ठेवता नाम हे सर्वांना सारखेच साधन आहे. 138. लोक आधी नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत, तर जर कोणी ऐकले तर ते बिंबवून घेत नाहीत, त्याचे मनन करीत नाहीत आणि मनन करून ज्यांना पटले ते पटले असूनही करीत नाहीत. 139. ज्यावेळी वाईट विचार येतील त्यावेळी भगवंताचे नाव घेतले तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही. 140. भगवंताचे नाम घेणे हे मौनच आहे. भगवंताचे नाम घेणे हे मौनच आहे. 141. भजनाला देहबुद्धीची झळ आहे पण नामाला ती नाही. आता इथे भगवंताचं जेव्हा नाम घेतो तर त्यावेळेला आपली वृत्ती जी आहे ती वृत्ती विषयांपासून दूर होते आणि ती आतमध्ये वळली जाते आणि त्यामुळे ते मौनाप्रमाणेच आहे. जरी आपण नाम मनात घेत असू किंवा नाम संकीर्तन वाणीतून नाम घेत असू, ऐकायला येईल आपल्याला आणि इतरांनाही ह्या पद्धतीने असेल तरीसुद्धा ते नाम जेव्हा चालू असतं त्यावेळेला आपल्या वृत्ती ह्या कमीत कमी असतात किंवा जसजसं नामस्मरण होत जातं तसतसा वृत्ती कमी 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 होत जाऊन वृत्ती नष्ट होते आणि मन आपलं अमन होतं, म्हणजे मन नाहीसं होतं आणि आपल्याला अशी अवस्था येते की आपण नाम घेतोय, मी हे नाम घेते ही भावनासुद्धा नाहीशी होते. त्यामुळे आपलं पूर्णतः चित्त नामाकार झालेलं असतं, मन पूर्णतः नामाकार झालेलं असतं. इतकं जेव्हा नाम आणि त्या नामात आपण ह्यालाच नामात रंगून जाणं असं आहे आणि इतके आपण नामाशी एकरूप होतो त्या आणि नाम म्हणजेच भगवंत आहे आणि असं एकरूप झाल्यानंतर आपण हळूहळू करत मग एक एक अनुभूती आपणाला येऊ शकतात, येत असतात. तर इथे सांगितलं की नाम घेणं म्हणजे मौनच आहे. 141. भजनाला देहबुद्धीची झळ आहे पण नामाला ती नाही. 142. आणि हळूहळू करत जेव्हा वाणीतनं आता आपण बोलून नाम घेतलेलं आहे परंतु जेव्हा मनातून नामस्मरण केलं जातं ते नामस्मरण अजून सूक्ष्म रीतीने जातं अजून. तर इथे ते सांगितलं आहे की त्यामुळे तिथे आपल्याला उच्चारण करायची पण गरज नाही आहे, तर मनातल्या मनात नाम असतं. त्यामुळे तिथे वाणीसुद्धा सूक्ष्म पातळीवरतीच काम करत असते. जरी नामस्मरण चालू असेल तर ती वाणी वैखरी न होता ती वाणी एक मनातल्या मनात असल्यामुळे ती वाणी परापश्चंती ह्या पद्धतीने ती वाणी हळूहळू होत जाते. मध्यमा परापश्चंती ह्या पद्धतीने आहे. पुढे आहे की 141 142. आपण नाम घ्यावे जे आपणच आपल्या कानांनी ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी त्यान स्वतःला विसरून जावे हाच आनंदाचा मार्ग आहे. 143. भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रकट व्हायचा असल्यामुळे नामस्मरणाने हळूहळू तो प्रकट होतो. हळूहळू तो प्रकट होत जाणे हेच खरे हिताचे आणि कायमचे असते. डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणे, काहीतरी तेज दिसणे, दृष्टांत होणे इत्यादी गोष्टी तात्पुरत्या असतात. एखादा अशक्त आणि हाडकुळा मनुष्य लठ्ठ होण्यासाठी अंगाला सूज येऊ दे असे म्हणाला तर ते वेड्यासारखे होय. याच्या उलट त्याने नीट औषध घेतले तर तो लठ्ठ होणार नाही, पण त्याचे शरीर लठ्ठ होईल. तसे परमार्थाला अनुभवाचे आहे. परमार्थ ही सावकाश सावकाशच आपण जसजसं नामस्मरण करू, जसजसं साधन करू, जसजसं आपण एकांत अनुभवू तसतसं आपण आपल्या आत्म्याच्या जवळ जात जाऊ आणि हेच प्रगतीचं साधन आहे. असं नाही की कोणाच्या आशीर्वादाने आणि आपण तेव्हा तात्पुरतं आपल्याला काही अनुभूती येतील, परंतु त्या पुन्हा त्या अनुभूती आल्या तशा निघून जातील हेही आहे आणि तर त्या प्रगतीला फायदा नसतो. तर त्यामुळे सातत्याने सतत हळूहळू होणारी ही क्रिया आहे हे महाराज सांगतात. पुढे आहे 144.
144 आपण नाम घेऊ लागलो की विकल्प हे यायचेच. आपण रस्त्याने चाललो आपण रस्त्याने चाललो की नको ती माणसे भेटायचीच, पण आपण आपले चालणे चालू ठेवावे. तसे विकल्प आले तरी आपण आपले नाम सोडू नये. पण गंमत अशी होते की एखादा वाईट मनुष्य भेटला आणि आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचे नाही म्हटले तरी तो मुद्दाम खांकरतो आणि आपले लक्ष वेधतो. अशा वेळी त्याच्याकडे आपण पाहावे, पण तिरस्काराने पाहावे. त्याप्रमाणे विकल्पांनी आपले लक्ष ओढून घेतले तर नावडीने लक्ष द्यावे, पण आपले नाम सोडू नये. इथे आपल्याला ज्या कल्पना येतील तर त्या आल्या तरी त्याच्याकडे आपण लक्ष देऊ नये असं सांगतायत. आणि त्या कल्पना फारच लक्ष देऊ हे केल्या तर त्यांच्याकडे थोडं रागाने किंवा त्यांच्याकडे प्रेमाने न बघता तटस्थपणे पाहून दुर्लक्ष करणं गरजेचं आहे. 145 प्रपंचाचे प्रेम आपल्याला सहवासाने आले आहे, तसे नामाच्या अखंड सहवासाने त्याचे प्रेम आपोआप येईल. 146 देवाच्या गुणाने आणि रूपाने त्याचे गुण आणि रूप मिळेल, पण त्याच्या नामाने तो जसा असेल तसा सर्वच्या सर्व मिळतो, म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे. 147 नाम अत्यंत देवाजवळचे असल्याने फार सोपे साधन आहे. नाम अत्यंत देवाजवळचे असल्याने फार सोपे साधन आहे. ते सोपे असल्यामुळे सर्व व्यापक असून सर्वांना साध्य असे आहे. 148 नाम साधन सोपे आहे पण ते घेणे कठीण आहे. नाम साधन सोपे आहे पण ते घेणे कठीण आहे. 149 शेताची मशागत जशी पावसासाठी करतात तशी नामासाठीच इतर साधने करावीत. नामाचे प्रेम एकदम येणार नाही, पण केव्हा तरी पाऊस पडला की शेताच्या मशागतीचे सार्थक होते. तसे नामस्मरण सतत केल्याने आज ना उद्या भगवंताचे प्रेम येईल. 150 जसे आपले आपलेपण आपल्या नावात आहे तसेच देवाचे देवपण त्याच्या नामात आहे. 151 खरेदी पत्रांतल्या नुसत्या नामनिर्देशाने निरनिराळ्या गावी असलेल्या सर्व जिंदगीची म्हणजे इष्टेतीची मालकी मिळते, तसे सर्वव्यापी असलेल्या देवाची प्राप्ती त्याच्या नामाने होते. इथे जिंदगी हा शब्द इस्टेटीसाठी वापरलेला आहे. तर इथे सांगतात खरेदी पत्रातल्या नुसत्या नामनिर्देशाने निरनिराळ्या गावी असलेल्या सर्व जिंदगीची म्हणजे इस्टेटीची मालकी मिळते, तसेच सर्वव्यापी असलेल्या देवाची प्राप्ती त्याच्या नामाने होते. 153 पंढरपूरला जायचे रस्ते पुष्कळ आहेत, परंतु सर्वांना शेवटी बारीतून जाऊनच देवदर्शन घ्यावे लागते. तसे इतर साधने जरी केली तरी नामसाधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. 154 आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे. 155 देवाला देता येईल असे एक नामच आहे, ते देऊन आपल्याला तो समाधानात ठेवतो. देवाला देता येईल असे एक नामच आहे, ते देऊन आपल्याला तो समाधानात ठेवतो. आपण दुसरं देवाला काय देऊ शकतो? भगवंताला, ज्याने ही संबंध सृष्टी निर्माण केलेली आहे, जो सर्व सृष्टीकर्ता आहे, त्याला आपण काय देऊ शकतो? त्याला आपण देण्यासारखी एकच गोष्ट आहे की ते नाम आहे, जे त्यानेच आपल्याला दिलेलं आहे. तर ते नाम आपण देऊन तो दिलं तर आपल्याला तो समाधानात ठेवतो. नाम घेत असताना 156 नाम घेत असताना जे घडेल ते चांगले आणि कल्याणाचे आहे असा भरवसा ठेवावा. 157 एखाद्या बांड मुलाप्रमाणे मनाला वाटेल तिकडे जाऊ द्यावे. आपण नामस्मरण केल्याने ते नामात आपोआप येईल. 158 जे भगवंताचे आहेत ते सिंहासारखे आहेत, ते अहेतुक नाम घेतात. सिंह जसा गवत खात नाही तसे संत विषयासाठी नाम घेणार नाहीत. 159 नामाकरिता नाम घ्या की त्यात राम आहे हे कळेल. 160 विस्तवाजवळ तूप ठेवले की ते विरघळते, तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे. उदाहरणार्थ प्रल्हाद आणि गजेंद्र. 161 प्रपंचाच्या गर्दीमध्ये भगवंताचे स्मरण ठेवण्यासाठी उत्सव सण वगैरे असतात. प्रपंचाच्या गर्दीमध्ये भगवंताचे स्मरण ठेवण्यासाठी उत्सव सण वगैरे असतात. 162 मरणाच्या मागे स्मरणाचा ससेमिरा लावावा. 163 काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे.
खांसखळगे काठीने दूर करावेत आणि पुढे चालावे, तसे मोह, लोभ इत्यादी संसारांतल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात. 164. तेलाची चूळ घेऊन पाण्यात सोडली तर प्रकाश पडतो, तसे नामाची धूळ घेऊन तसे नामाची चूळ घेऊन संसार करावा, म्हणजे त्यात प्रकाश पडेल. तेलाची चूळ घेऊन पाण्यात सोडली तर प्रकाश पडतो, तसे नामाची चूळ घेऊन संसार करावा, म्हणजे त्यात प्रकाश पडेल. 165. जसे इमारतींच्या पायाला दगड आणि कळसालाही दगडच असतो, तसेच साधकाला आणि सिद्धालाही नामच साधन आहे. ज्याने नाम सोडले तो सिद्धच होऊ शकत नाही. 166. भगवंताचे स्मरण हा सर्व तीर्थांचा राजा आहे. भगवंताचे स्मरण हा सर्व तीर्थांचा राजा आहे. अगदी तीर्थक्षेत्री आपण गेलो आणि त्याच्याबद्दल भगवंताविषयी आस्था नसेल, गेलोय तीर्थक्षेत्री सर्वजण सांगतात म्हणून गेलो आणि आता मीही जाऊन आली आहे, तर आणि परंतु त्यामध्ये जर आपल्याला आस्था नसेल, त्याची खोली माहीत नसेल, आपल्याला त्याची गंभीरता माहीत नसेल आणि आपण कुठे आलो त्याचं पावित्र्य आपल्याला माहीत नसेल, केवळ पिकनिक म्हणून आपण गेलो, तर काहीच उपयोग नाही आहे. तर त्याच्यामुळे परंतु तीर्थक्षेत्री कुठला याचा अर्थ तीर्थक्षेत्री जाऊ नये असं नाही आहे, पण जाताना आपणाला भान असलं पाहिजे आपण कुठं जातोय. तर आणि तीर्थक्षेत्राला जावंच असंही नाही आहे, जाता आलं तर उत्तम आहे आणि कोणत्या पद्धतीने जावं हेही आपण शिकलं पाहिजे. जाण्याच्या अगोदर आपली तयारी करून गेलं पाहिजे आणि आणि जाता नाही आलं तरीसुद्धा आपण जिथे आहोत तिथे आपण जर मनापासून नामस्मरण केलं तर भगवंताचे स्मरण हा सर्व तीर्थांचा राजा आहे. तीर्थक्षेत्री गेलो आणि त्याच्या स्मरणात नाही राहिलो किंवा त्याच्या चिंतनात नाही राहिलो तरी काही उपयोग नाही आहे, परंतु भगवंताचं स्मरण हा सर्व तीर्थांचा राजा आहे. घर बसल्या आपण सर्व तीर्थांचा अनुभव घेऊ शकतो भगवंताच्या स्मरणाने. 167. उत्तम आंबा पाहिजे असेल तर उत्तम आंब्याची कोय लावली पाहिजे. कशी कोय? अशी कोय म्हणजे भगवंताचे नाम होय. उत्तम आंबा पाहिजे असेल तर उत्तम आंब्याची कोय लावली पाहिजे. अशी कोय म्हणजे भगवंताचे नाम होय. ते ज्याने आपल्या हृदयात ठेवले त्याच्या झाडाला उत्तम फळ आलेच पाहिजे. उत्तम आंबा पाहिजे असेल तर उत्तम आंब्याची कोय लावली पाहिजे. अशी कोय म्हणजे भगवंताचे नाम होय. ते ज्याने आपल्या हृदयांत ठेवले त्याच्या झाडाला उत्तम फळ आलेच पाहिजे. 168. वेदांती ज्याला ब्रह्म असे म्हणतात त्यालाच भक्त नाम असे म्हणतात. वेदांती ज्याला ब्रह्म असे म्हणतात त्यालाच भक्त नाम असे म्हणतात. 169. लग्न झाल्यावर स्त्री जशी नवऱ्याशी एकरूप होऊन जाते, त्याचप्रमाणे वृत्तीचे नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे. तर इथे आपल्या मनात ज्या पण काही विचार आहेत, संकल्पना विचार येत असतात, तर त्या सर्व त्या मनाला आणि ते विचार सदैव बाहेरच्याच विश्वातले असतात, विषयाशी संबंधित असतात किंवा भूतकाळ भविष्यकाळाशी संबंधित असतात. आपण वर्तमानात जे काम करतोय त्या कामाच्या संदर्भात जे आवश्यक विचार आहेत तेवढे ठीक आहेत. त्या व्यतिरिक्त आपले जे मनातले विचार आहेत ते विचार त्या विचारांवरती आपण नियंत्रण करून त्या विचारांच्या जागी आपण जर नाम घेतलं तर आपले विचार हळूहळू कमी होतात आणि आपलं लक्ष काम करत असताना सुद्धा आपण जर नामस्मरण सहजतेने करू शकतो किंवा भगवंताच्या चिंतनात त्याच्या एखाद्या तत्वाचा विचार करण्यात पण आपण ते सुद्धा नामस्मरणा इतकंच आहे. तर आपण त्या पद्धतीने जर आपल्या वृत्ती आपण आतमध्ये नामस्मरणात लावल्या किंवा भगवत चिंतनात लावणं इथे आवश्यक आहे. तर इथे सांगतात की जसं लग्न झाल्यावर स्त्री जशी नवऱ्याशी एकरूप होऊन जाते त्याचप्रमाणे वृत्तीचे नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे. जरी विचार आले तरी ते विचार आपल्या संतांच्या शिकवणीचे असावेत. आपल्या काम चालू असताना आपण संतांच्या शिकवणीचे विचार, नामस्मरणाचे विचार किंवा एखादं प्रवचन ऐकणं ह्या गोष्टी आपण करू शकतो. आपली वृत्ती आपण भगवंताशीच जोडत गेलो तर हळूहळू त्या विषयांपासून दूर होते. 170. अन्नाला स्वतःची चव असते, तिच्यामध्ये आपण आपली गोडी
आणि आवड घालून नंतर ते खातो, पण नामाला स्वतःची अशी चव नाही. त्याच्याप्रमाणे आपणच आपली गोडी घालून ते घेतले पाहिजे. आपण जितके जास्त गोडी त्यामध्ये घालू तितके ते गोड वाटेल. तर इथे सांगितलं आता अन्न, आता आपला कुठलाही पदार्थ असतो तो गृहिणीला पहिल्यांदा जेवढं पुरुषांना विविध पदार्थ खाण्याची आवड असते त्याहीपेक्षा स्त्रियांना स्वतःला आवड जास्त असते विविध पदार्थ खायची करायची. स्त्रीच्याच मनात जास्त विकल्प येत असतात की आज हे बनवलं पाहिजे ते, म्हणजे तो पदार्थ बनायच्या अगोदरच त्या स्त्रीच्या मनामध्ये ज्या स्त्रीला स्त्रिया म्हटल्यानंतर तो भगवंताने गुणच दिलेला आहे की ती अन्नपूर्णा देवी तिच्या अंतरी असतेच. तर त्याच्यामुळे तिला स्वतःलाच ते निर्माण करण्याची आवड असते आणि चवीची विशेषतः आवड स्त्रीलाच जास्त असते. आणि त्यामुळे ती स्वतःच्या अंतःकरण त्यामध्ये आधीच ती गोडवा घालते. त्या अन्नाची चव आहेच आहे, पण त्यात ती अजून स्वतःचाही गोडवा घालते आणि ते बनवत असते. तर तसंच इथे आता अन्नाला तर स्वतःची चव आहे. एखाद्या स्त्रीने तिला आवडत असो बनवायला जेवण किंवा नसो, पण अन्नाची स्वतःची चव असते. त्यामुळे ते चव स्वतः अन्न सुद्धा देत असतं. पण ज्या स्त्रीला आवड असते बनवण्याची आणि तिला स्वतःला पण विविध पदार्थांची आवड असते, त्या स्त्रीचं जेवण अतिशय उत्तम लागतं. तर तसंच आहे की इथे इथे अन्न ही गोष्ट आहे, त्याला स्वतःची चव तरी आहे, पण नामाला स्वतःची चव नाही आहे. कारण ते भगवत स्वरूप आहे. जसं भगवंत सूक्ष्म आहे, निराकार आहे, तो आपल्याला दिसत नाही, काही नाही आहे आणि ती केवळ शक्ती आहे. तसंच नामसुद्धा ही केवळ शक्ती आहे. त्याला स्वतःची रंग रूप चव असं काही नाही आहे. आपली गोडी त्याच्यात घातली पाहिजे आणि मग आपली गोडी घालून आपण ते नामस्मरण करत गेलं तर त्या नामाची चव आपणाला कळत जाते. नामात किती आनंद आहे ती कळत जाते, कारण ती ऊर्जा मग आपणाला नामातली ऊर्जा आपल्याला प्राप्त होत जाते आणि आपण आपल्या अंतरी असलेल्या भगवत शक्तीचा अनुभव घेऊ शकतो. हे इथे आहे. तर त्याच्यामुळे खूप महाराजांनी आपल्या रोजच्या जीवनातले उदाहरणं देऊन नामाची महती आपणाला सांगितलेली आहे. आणि महाराजांनी नामाच्या संदर्भात जे वेगवेगळे वाक्य उच्चारण केलेले आहेत त्या सर्वच बोधवचनांचं संकलन बाबांनी अत्यंत कष्टपूर्वक केलेलं आहे. त्यामुळे नाम म्हणजे काय आणि नाम कसं घेतलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण नाम घेतलं तर आपली प्रगती चांगल्या रीतीने होऊ शकते आणि नाम हेच सर्वश्रेष्ठ साधन कसं आहे आणि आपल्या संतांनी कशा पद्धतीने नाम घेतलेलं आहे. आपले संत हे स्वतःला त्या नामाप्रमाणे सूक्ष्म संतांनी स्वतःला केलेलं आहे आणि नंतर आपलं नाम घेणं आणि संतांचं नाम घेणं ह्यामध्ये पण जमीन आसमानचं अंतर आहे. आपण नाम घेतो की आपल्याला सांगितलंय बाबा हे चांगलं असतं की ह्यासाठी आपण नाम घेतो, पण संत नाम घेतात, संत नामाची साधना करतात. तर ह्या नामाच्या आधारे माझ्या सद्गुरूंनी भगवत साक्षात्कार करून घेतलेला आहे आणि आपल्या सर्वच ऋषीमुनींनी भगवंताचा साक्षात्कार करून घेतलेला आहे. ते नाम त्यांनी मला दिलेलं आहे आणि या नामाच्या आधारे मला सुद्धा भगवत साक्षात्कार होणार आहे, आत्मसाक्षात्कार होणार आहे ही खात्री संतांना पूर्ण असते आणि त्या खात्रीने ते त्या प्रेमाने ते नाम घेतात. हा विश्वास असतो. इतका मोठा विश्वास असल्यानंतर आपणहून त्या नामाच्या प्रती संतांच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये प्रेम असतं आणि त्या प्रेमाने संत आपलं संपूर्णतः तन मन धन आत्मा वेळ सर्व काही झोकून ते नाम घेतात आणि त्यामुळे आपले संत संत झालेत आणि तेच नाम आपल्याला मिळालेलं आहे. पण आपण आपल्या सगळंच काही आपण सामान्य नामाला आपण सामान्य करून टाकतो आणि आपल्याला तशी संतांसारखी तेवढी अनुभूती होत नाही आणि मर्यादितच फायदा आपण करून घेत असतो. तरी फायदा होतोच, हे महत्त्वाची गोष्ट आहे. तर हेही महाराजांनी सांगितलंय की संतांनी कसं नाम घेतलंय आणि आपण कसं घ्यायला पाहिजे हे महाराजांनी आपणाला सुचवलेलं आहे. हे इथे तर अशा रीतीने खूप सुंदर आपल्याला शिकायला मिळालेलं आहे. आता पुढचा जो मुद्दा आहे बौद्धवचनांचा तो आपण सुरू करू. हे आता नामाविषयीची सर्व बौद्धवचनं पूर्ण झालेली आहेत. 170 बौद्धवचनांचा आपण अभ्यास केला. आता पुढचा टप्पा आहे, पुढचा मुद्दा आहे, त्याचं नाव आहे व्याख्या.